श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 22 ते 28 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसा असणार आहे? करिअरमध्ये यश मिळेल का? आर्थिक स्थितीत सुधारणा होणार का? प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील का? कुटुंबाचे सहकार्य लाभेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? आणि ग्रहांची साथ तुमच्या प्रगतीसाठी किती अनुकूल ठरणार आहे? चला तर मग जाणून घेऊया कर्क राशीचे संपूर्ण साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कर्क राशीला हा आठवडा भावनिक स्थैर्य, कौटुंबिक आनंद आणि काही महत्त्वाच्या संधी घेऊन येणार ठरू शकतो. या आठवड्यात तुमची अंतर्ज्ञान शक्ती अधिक प्रभावी राहील आणि त्यामुळे अनेक निर्णय योग्य वेळी घेण्यात तुम्हाला यश मिळेल. काही दिवसांपासून रखडलेल्या कामांमध्ये गती येईल. मनातील चिंता कमी होऊन आत्मविश्वास वाढण्यास सुरुवात होईल. कुटुंब, करिअर आणि आर्थिक जीवन या तिन्ही क्षेत्रांमध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न करावा लागेल. काही नवीन जबाबदाऱ्या समोर येऊ शकतात, परंतु त्यातूनच तुमची क्षमता आणि नेतृत्व गुण दिसून येतील. एकूणच हा आठवडा संयम, मेहनत आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर प्रगती साधून देणारा ठरणार आहे. आरोग्य. या आठवड्यात आरोग्याबाबत विशेष जागरूक राहण्याची गरज आहे. शारीरिकदृष्ट्या मोठी समस्या नसली तरी मानसिक थकवा आणि भावनिक तणाव यांचा परिणाम शरीरावर जाणवू शकतो. सतत विचार करण्याच्या सवयीमुळे झोपेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ काढणे आवश्यक राहील. पोटाशी संबंधित किरकोळ तक्रारी, ॲसिडिटी किंवा अपचनाचा त्रास काही व्यक्तींना जाणवू शकतो. वेळेवर जेवण करणे आणि पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे राहील. योग, प्राणायाम आणि सकाळची चाल मन आणि शरीर दोन्हीसाठी फायदेशीर ठरेल. आठवड्याच्या शेवटी आरोग्यात सकारात्मक सुधारणा दिसून येईल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवन या आठवड्यात तुमच्यासाठी सर्वात मोठी ताकद ठरेल. घरातील सदस्यांचे प्रेम, पाठिंबा आणि सहकार्य तुम्हाला मानसिक बळ देईल. एखाद्या कौटुंबिक विषयावर महत्त्वाची चर्चा होऊ शकते आणि त्यातून सकारात्मक मार्ग निघेल. ज्येष्ठ व्यक्तींच्या सल्ल्याचा फायदा होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. भावंडांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. घरात शुभकार्य किंवा धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन होण्याची शक्यता आहे. कुटुंबासाठी दिलेला वेळ नातेसंबंध अधिक मजबूत करेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा भावनिकदृष्ट्या समृद्ध ठरू शकतो. प्रिय व्यक्तीसोबत मनमोकळ्या गप्पा होतील आणि नात्यातील गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. विवाहित व्यक्तींसाठी जोडीदाराचे सहकार्य आणि समजूतदारपणा लाभदायक ठरेल. काही महत्त्वाचे निर्णय दोघे मिळून घेऊ शकता. वैवाहिक जीवनात प्रेम, विश्वास आणि आपुलकी वाढताना दिसेल. मात्र भावनिक प्रतिक्रिया देताना संयम राखणे आवश्यक राहील. आठवड्याच्या शेवटी जोडीदारासोबत आनंददायी क्षण अनुभवायला मिळतील. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या क्षेत्रात हा आठवडा प्रगतीचा संकेत देणारा आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता असून त्या यशस्वीपणे पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यात असेल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा नवीन संधी घेऊन येईल. नवीन ग्राहक, नवीन व्यवहार किंवा विस्ताराच्या योजना यशस्वी होऊ शकतात. भागीदारीत काम करणाऱ्यांनी संवाद स्पष्ट ठेवावा. कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी सर्व बाबींचा सखोल विचार करणे आवश्यक राहील. मेहनतीचे योग्य फळ मिळण्यास सुरुवात होईल. आर्थिक जीवन. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा समाधानकारक राहील. उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील आणि काही अतिरिक्त आर्थिक लाभही मिळू शकतात. पूर्वी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक तणाव कमी होण्यास मदत मिळेल. तथापि घरगुती गरजा आणि कुटुंबाशी संबंधित खर्च वाढू शकतो. त्यामुळे खर्च आणि बचत यामध्ये योग्य संतुलन राखणे आवश्यक राहील. नवीन गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. आर्थिक नियोजन योग्य केल्यास भविष्यात चांगला फायदा होईल. प्रवास. या आठवड्यात लहान मोठ्या प्रवासाचे योग दिसून येत आहेत. व्यवसाय, नोकरी किंवा कौटुंबिक कारणांमुळे प्रवास घडू शकतो. हा प्रवास काही नवीन अनुभव आणि महत्त्वाचे संपर्क देणारा ठरेल. धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळू शकते. वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी. लांबच्या प्रवासासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. प्रवासामुळे मानसिक ताजेपणा आणि नवचैतन्य मिळेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात तुमचा आध्यात्मिकतेकडे विशेष कल वाढेल. मनातील चिंता आणि अस्वस्थता दूर करण्यासाठी प्रार्थना, ध्यान आणि जप यांचा आधार घ्याल. धार्मिक कार्यांमध्ये सहभागी होण्याची इच्छा निर्माण होईल. एखाद्या मंदिरात किंवा पवित्र स्थळी भेट देण्याची संधी मिळू शकते. आध्यात्मिक विचारांमुळे मन अधिक शांत आणि स्थिर बनेल. दानधर्म किंवा समाजसेवेच्या कार्यातून मानसिक समाधान मिळेल. अंतर्मनातील सकारात्मक ऊर्जा तुमच्या निर्णय क्षमतेला अधिक बळकट करेल. उपाय.
दररोज भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा करा. सोमवारी शिवलिंगावर दूध आणि जल अर्पण करा. ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तूंचे दान करा. चंद्रदेवाचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करा. आईवडिलांचा आशीर्वाद घेणे शुभ राहील. एकूण कर्क राशीच्या जातकांसाठी हा आठवडा भावनिक समाधान, कौटुंबिक सुख आणि प्रगतीच्या संधी घेऊन येणारा ठरेल. करिअर आणि व्यवसायात मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल आणि कुटुंबाचे सहकार्य लाभेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात विश्वास आणि जवळीक वाढेल. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास संपूर्ण आठवडा सकारात्मक, आनंददायी आणि यशस्वी ठरण्याची शक्यता आहे. हा आठवडा भावनिकदृष्ट्या समाधान देणारा आणि अनेक सकारात्मक अनुभवांनी भरलेला ठरणार आहे. कुटुंबाचे सहकार्य, नातेसंबंधांमधील वाढलेला विश्वास आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी दाद यामुळे आत्मविश्वास वाढेल. काही महत्त्वाच्या निर्णयांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत संयम आणि नियोजन ठेवल्यास चांगले परिणाम दिसून येतील. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास संपूर्ण आठवडा उत्साहात जाईल. घाईगडबडीचे निर्णय टाळून शांतपणे आणि विचारपूर्वक पुढे गेल्यास हा आठवडा तुमच्यासाठी प्रगती, आनंद आणि मानसिक समाधान घेऊन येणारा ठरेल. धन्यवाद.